ए, कोणतं निसायोन निसायोन जेव्हा कोणाची खरी टेस्ट येते तेव्हा मग डिफिकल्ट होतं ते तो प्रेझन्स ऑफ माइंड. तर तेवढं आपल्याला डोक्यामध्ये ठेवायला का ते एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज परफेक्ट. एव्हरी टाईम म्हणजे राव एक्झाम्पल देतात का माणसाची बस सुटली आणि बस स्टॉपवर तो माणूस धावतोय आणि ती बस येते. बस तिकडे थांबायची आणि तो बघतोय खिडकीत त्याच्या आरशातून का कोणतरी धावतंय. आणि आपण दरवाजा जवळ आल्याबरोबर तो बसचं बटन दाबतो. तो बस ड्रायव्हर तो बटन दाबतो आणि दरवाजा बंद करतो. आणि आपण जवळ जाऊन पण त्याला ते बघतोय कोणाचा चढायचं तरी पण तो बटन दाबतोय आणि तो पुढे सरकून निघून जातो. तेव्हा माणसाला कशी फिलिंग येते, तेव्हा तो तेव्हा त्याची रिॲक्शन काय असते, तेव्हा तो किती कोणाकोणाला कोणाकोणाबद्दल बोलायला लागतो, कोणाकोणाला ब्राखोत द्यायला लागतं. ते त्याच्यावरून समजतं का की तो त्याची लेवल किती वो कितना पानी में है जसं बोलतात. किती तो लेवलवर आहे, कोणत्या त्याची स्पिरिच्युअल लेवल किती आहे, किंवा जेव्हा त्याच्या मनाप्रमाणे नाही होत तेव्हा. अ, पण तसं बोलताना द्राक्षा बोलताना सर्वजण फार सर्वजण फार छान बोलतात ऑफकोर्स. सर्व कधी पण बोलण्यामध्ये तर ऑफकोर्स पटाईत असतात, प्रश्नच नाही आहेत. कोण पण बोलण्यामध्ये फार चांगलं वाटतं. अरे सर्व जे पण होतं चांगल्यासाठी होतं. माणसाला धीर धरायला लागतं. सर्व परफेक्ट आहे. पण अचानक कोणती गोष्ट झाली तर मग ते दिसून येतं का किती किती त्याचे विश्वास, रिअली किती विश्वास आहे त्याच्यावर. ए, तसेच एक राव फिशल शेक्टर करून एक स्टोरी ऐकली का. एक वेळा थंडीचा टाईम होता आणि बर्फ पडत होता आणि त्यांच्या घरामध्ये पाणी पाणी यायचं बंद झालं. पाणी नाही येत. तर त्यांना कळलं नाही का का नाही पाणी येत. त्यांनी चेक केलं, अरे पाणी का नाही येत, म्हणजे कुठेतरी पाईप ब्लॉक झाला असेल, थंडीमुळे तो पाईप ब्लॉक झाला असेल. आणि म्हणून पाणी कुठेतरी, आणि मग ते डेंजरस आहे, एक वेळ पाईप ब्लॉक झालं तर मग त्याचा प्रेशरनी तो फुटू शकतोय. तर त्यांनी लगेच एका प्लंबरला बोलवले. प्लंबर आले, त्यांनी बघितलं, डायग्रॅम बघितलं, ते बघितलं कोण कोण आहे, किती आहेत माणसं, म्हणजे त्या घरामध्ये किती पाईप्स आहेत, कसं ते सेट केले, कोणते कोणते पार्ट्समध्ये, ते सगळे स्टडी करत बसले पूर्ण. आणि ते फाइंड आउट करत होते कुठे ब्लॉक झालंय पाईप, का पाणी का नाही येत नळाला. तर चेक करायला लागले, पूर्णपणे चेक केलं. आणि ते बघतात तर अजूनपर्यंत नाही येत. कुठे त्यांना मिळतच नाही. शेवटी पूर्ण दिवस त्यांनी त्याच्यामध्ये घालवला. आणि नंतर बोलतात तो मेन पाईप कुठे, मेन कनेक्शन कुठे, मेन त्याचा व्हॅल्व कुठे, ते ट्राय करत होते बघायला ते. आणि शेवटी त्यांना मिळालं. आणि तो व्हॅल्व मिळाल्यानंतर त्यांनी बघितलं तर काय, का तो मेन व्हॅल्वच त्यांचा बंद आहे. नळाचा पाईप, तो मेन व्हॅल्व, तो नळ बंद आहे. म्हणून म्हणून पाणी नव्हतं येत. आणि ते पूर्ण दिवस त्याच्यामध्ये त्यांनी घालवला. तर ते काय, कोणीकडे हात लावला येऊन. तर त्यांना कळलं का जेव्हा ते पेंटर लोक आले होते तो घर पेंट करायला, तेव्हा कोणीतरी, इट सीम्स, बहुतेक कोणीतरी त्याचा जॅकेट काढून ठेवला होता त्या पाईपच्या नळावर, व्हॅल्ववर. आणि त्याच्याने तो बंद झाला. त्याच्याने तो नळ येतो, तो बंद झाला. आणि म्हणून त्यांना पाणी नव्हतं येत. म्हणजे वा, एवढा टाईम वेस्ट, किती टाईम वेस्ट केला. आणि ते तसंच सर्व, आणि ऑब्विसली टाईम झाला होता. ते बोले असेच ठेवा, उद्या आपण सगळे आपले गोष्टी घेऊन जाऊ द्या, घेऊया, इकडेच राहून दे सर्व. हे काय आहे? एवढा टाईम वेस्ट केला आपण. एनिवे त्यांना तर ऑफकोर्स पैसे मिळतील, पण तरीसुद्धा एवढी छोटी गोष्टींसाठी त्यांना एवढं
इन्व्हेस्ट करायला लागला. त्यांनी मेहनत केली. पूर्ण स्टडी करत बसले पूर्ण घराचे पाईप्स कुठे आणि कुठे नाही आहेत. आणि त्याच रात्री काय झालं तर ए, अचानक कुठेतरी पाईप फुटला आणि अख्खा घर पाण्याने भरलं. तर लगेच त्यांनी पुन्हा फोन केला यांना का इकडे कुठेतरी पाईप बर्स्ट झालाय, लवकरात लवकर या. तर ते लगेच आले आणि त्यांना माहीत होतं पूर्ण का त्या घराचे पाईपलाईन्स कसे आहेत, कसे अटॅच केलेत, कारण आदल्या दिवशी त्यांनी अभ्यास केला होता त्याच्याबद्दल. आणि म्हणून त्यांना सर्व माहीत होतं आणि लगेच कुठे फिक्स केला जिकडे करायचं होतं पाहिजे होता. आणि मग त्यांना कळ का, जे पण त्यांनी काल मेहनत केली होती आकाश बरोबर हाशेमनी त्यांना आधी पाठवलं होतं स्टडी करायला ती जागा. त्यावेळेला त्यावेळेला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण नंतर नंतर दुसऱ्या दिवशी जो खरा प्रॉब्लेम निघाला. आणि त्यांना त्याच्यामध्ये अजिबात टाईम नाही लागला तो ए, जो खरा जिकडे प्रॉब्लेम होता ते सॉल्व्ह करायला. ए, अजून एक ते रावणी छान स्टोरी सांगितली का. एक एक मा- एक माणूस होता आणि त्याचा विजाचा कार्ड नव्हता मिळत. तर त्याने लगेच फोन केला विजाच्या कार्डवर कंपनीला. आणि अम, मिनिटं, ए, कार्ड कार्डच्या कंपनीला फोन केला आणि त्यांना त्यांना विचारलं. त्यांना बोलला का माझा कार्ड नाही आहे माझ्याकडे, हरवला माझा कार्ड आणि ते अम, त्याला की त्यांनी लगेच कार्ड त्यांनी ब्लॉक करून टाकला. आणि नंतर अ, नंतर तो एंड ऑफ द डे तो त्याच्या गाडीमध्ये गेल्यानंतर त्यांनी दरवाजा बंद केला तर त्याचा कार्ड तिकडे पडला बाजूला, त्या सीटमध्ये अडकला होता तो कार्ड. आणि उगाचच त्यांना कार्ड ब्लॉक करायला लागला आणि उगाचच त्याच्यामध्ये त्याला दुसरा कार्ड मागवायला लागेल, नाहीतर पुन्हा फोन करायला लागेल, काय माहीत काय. आणि त्याच वेळेला त्याला नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं का कोणाला तरी त्याचा नंबर मिळाला होता कार्डचा आणि कोणातरी पैसे काढायला ट्राय केले होते त्याचे. आणि त्याच वेळेला त्यांनी ब्लॉक केलं होतं कार्ड. तर खसदे हशेम परमेश्वराच्या कृपेने त्यांनी त्याला त्या दिवशी बरोबर बरोबर त्या दिवशी त्याचा कार्ड हरवला. त्याला वाटलं त्याचा हरवला पण बेमेत त्याला नव्हता हरवला, त्याच्याच गाडीमध्ये पडलं होतं काइंड ऑफ लाईक. त्या आशयाने बरोबर ती कार्ड तिकडे त्याचा हे केलं, त्याच्यानी त्याचा एवढा पैसे वाचले त्याचे. आणि तो ओगमात नाही फिश जो त्याला त्रास होणार होता तो एवढा वाचला का. सिम्पल थिंग एकदम छोटी गोष्ट त्या वेळेला त्याच्यासाठी फार डिफिकल्ट होता. त्या वेळेला त्याच्यासाठी त्याला उगाच कुठे गेला काय गेला. पण रिअली हशेमने त्याला मेन प्रॉब्लेममध्ये वाचवला. तर म्हणून आपण बोलतो कोणती पण गोष्ट होते चांगलीसाठी होते. अ, जे पण होतं चांगल्यासाठी होतं. कोणाची चूक नाही आहे त्याच्यामध्ये. कोणालाच ब्लेम करायची गरज नाही आहे. सर्व हाशेमकडून आहे. पण त्याच्यामध्ये एवढा विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्यामध्ये एवढं माणसानी कम्प्लिटली विश्वास ठेवला पाहिजे. केव्हा केव्हा असं होतं का नाही तो मला असं बोलला म्हणून असं झालं. त्यांनी माझ्या त्यांनी माझ्या विरुद्ध असं केलं म्हणून झालं असं. पण रिअली आशेमच करतो. आशेमची इच्छा नसेल तर तो समोरचा सक्सेसफुलच नाही होणार. त्याला यश नाही मिळणार ती गोष्ट करायला, उलट गोष्ट करायला. तर मग त्याच्यामध्ये पण आशेमची काहीतरी त्याची प्लान आहे म्हणून त्याला सक्सेस मिळाला समोरच्याला. आणि म्हणून तो करू शकला जे त्याला पाहिजे ते. पण आशिमची इच्छा नसते तर किती पण काय पण करून दे तरी ते नाही होणार. म्हणून बोलतात का फर्स्ट माणसाने ऑफकोर्स नमाज केली पाहिजे, सर्व बरोबर येईल. सर्व जो पण करते जे पण तो करतोय ते बरोबर त्याला चांगलाशी होईल. अम, आणि परफेक्ट होईल. पण ती गोष्ट झाल्यानंतर बोललं पाहिजे नाही आशमचा प्लान होता म्हणून असं गोष्ट झाली. आणि दॅट्स अ डिफिकल्ट पार्ट ऑफ इट.
तो डिफिकल्ट पार्ट आहे. का नाही तर माणूस बोलता नाही, ह्याला ब्लेम करूया, त्याला आपण बोलूया त्याच्यामुळे झालं, ह्याच्यामुळे झालं, शतखानीमुळे झालं, आणि म्हणून एवढे वर्ष सफर करतोय आणि हे ते. तर मग डिपेंड्स. बोलतात का माणसाला एका गोष्टीमधून सफरिंग नाही आली तर दुसऱ्या गोष्टीमधून येईल. आणि अकादश बरुखूचे खेसेद, हशेमचा एवढा दया असते आपल्यावर, का ती अशा गोष्टीमध्ये आणतो ज्याच्यामध्ये ए, आपण त्याच्यामध्ये कोप अप करू शकतो. आपल्या डिफिकल्टी ती अ, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये एवढी स्ट्रेंथ आहे, ती देतो ऑफकोर्स. कोणत्या पण निसयोन, कोणता पण टेस्ट पास करायला तोच देतो आपल्याला ताकद. आणि आणि मग तो टेस्ट देतो. मग माणसाला जास्त, ज्याच्यामध्ये जास्त ताकद असते त्याची जास्त मोठी टेस्ट असते. आणि म्हणून ज्याला पण जास्त मोठी डिफिकल्टी असते, त्याचा अर्थ आहे का त्याला जास्त आशयमनी जास्त ताकद दिली आहे, ती ॲबिलिटी दिली आहे पास करायला. म्हणून केव्हा केव्हा कोणत्या कोणत्या फॅमिलीमध्ये मोठी गोष्ट होते, काहीतरी मोठं डिफिकल्ट सिच्युएशन असतं असतं तेव्हा अ, तेव्हा सर्वांना फार, कोणच ते नुसतं विचार करायला पण डिफिकल्ट असतं. पण तो स्वतः जो माणसं त्याच्यातून चाललाय, त्याला आशेमनी स्पेशल स्पेशल ॲबिलिटी दिली आहे, त्याला स्पेशल ती ताकद दिली आहे, का तो इमोशनली, फिजिकली, इमोशनली तो त्याच्यामध्ये सेटअप करू शकतो, त्याच्यामध्ये तो सहन करू शकतोय आणि पुढे जाऊ शकतोय. म्हणून साध्या अ, जो वेट लिफ्टर असतो त्याला जास्त वेट्स मिळतात. साध्या माणसाला एवढे वेट तर नाही उचलू शकत. पण वेट लिफ्टर जास्त वेट उचलू शकतो, कारण त्याच्यामध्ये तेवढी आहे ताकद करायला. इन द सेम वे असेम पण प्रत्येक माणसाला देतं निसयोन अकॉर्डिंग टू हिज ॲबिलिटी, अकॉर्डिंग टू हिज स्ट्रेंथ. आणि नसेल तर असेम त्यावेळेला त्याला स्पेशल स्ट्रेंथ देतं, स्पेशल ताकद देतं, शक्ती देते, स्पेशल शक्ती. त्याच्यामध्ये तो इझिली जाऊ शकतो. म्हणून आकाश बळको मले रहामीम, हशेम मले रहामीम आहे. तर मग प्रश्नच नाही आहेत का जी पण निसयोन पार करायला तोच ताकद देतो. तर मग तो टेस्ट, म्हणून माणसाने घाबरलेलं नाही पाहिजे कोणती टेस्ट यासाठी. कारण ती टेस्ट पार करायला पण तोच आपल्याला ताकद देतो. त्याने वेले स्टार्ट विथ मिशनायोत. आपण मिशनातमध्ये आपण मिशनातमध्ये 7 चॅप्टरमध्ये आहोत. तर माहिती आहे का कोणत्या पण मिशनातमध्ये आपण एक चॅप्टरमध्ये आहोत, जिकडे अम, पेसाखच्या अर्पणबद्दल लिहिलं आहे. आणि तो अर्पण कसा करायचा, केव्हा करायचा, कोणते गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर आपण 6 मिशना केला होता लास्ट टाइम आय थिंक. आणि 7th मिशना आपण चालू केला होता. या 7th पण केला होता आय थिंक सो. या आपण 7th पण केला होता. ओके शेम. आपण 7th वाचूया आणि मग पुढे 8 मिशनाला जाऊया. पेसा मला आठवत तुम्ही आपण कोईन गद्दलबद्दल बोललो होतो. कोईन गद्दलच्या कपड्यांमध्ये जो चीच असतो त्याच्याबद्दल बोललो होतो लास्ट टाइम. तर आपण नुसतं तो मिशना वाचूया. मिशना, जस्ट इन मोमेंट, या 7th चॅप्टरचा 7th मिशना आपण वाचला होता. הפסח נזרק דמו, ואחר כך נודע שהוא טמא. הציץ מרצה, נטמע טומאת הגוף, אין הציץ מרצה. מפני שאמרו, הציץ מרצה על טומאת אדם, ואין הציץ מרצה על טומאת הגוף. נטמע טומאת התהום, הציץ मरचे. तर याच्यातून आपण एक्सप्लेन केलं होतं का इम्प्युरिटीबद्दल. प्युरिटी इम्प्युरिटीचे लॉज आहे त्याच्यामध्ये. तर तमे
समज ती तो तमे झाला, समज तो रक्त आहे तो त्याचा अर्पण देतो कोरबान पेसा करताना, तो तमे झाला. आणि त्याला नंतर कळलं का त्यांनी अर्पण देताना, अर्पण म्हणजे शेहिता केल्यानंतर तो सगळा बरोबर होता. आणि नंतर तो बसार तो कमी झाला आणि त्यांनी ऑलरेडी त्याचा दाम टाकला नंतर. पण त्या मोमेंटमध्ये तो झाला म्हणजे जेव्हा दोन तिकडे मखलोकेत आहे, जेव्हा त्याने घेतानाच तो तमे होता का घेतल्यानंतर शेखितामध्ये त्या वेळेला जेव्हा ते तो रक्त त्यांनी जमा करतोय आणि दोन मिसबॅखवर ऑल्टरवर टाकतोय, तर जेव्हा तो टाकतोय तेव्हा तो तमी झाला. हे, तर समज जर तो इम्प्युअर झाला आणि त्याला माहीत नव्हतं आणि त्यानंतर कळा रे तो ॲनिमल आहे तो तो कुर्बान आहे तो इम्प्युअर झाला. तर मग त्याला माफी मिळते कशामुळे? चीचमुळे. चीच म्हणजे जसं आपण बोललो होतो, कोहेन गदोल कोहेन गदोलच्या डोक्यावर जे चीच लावलंय, त्याच्यामुळे त्याला माफी मिळते आणि मग ते ते काय प्रश्न नाही आहेत. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं का कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे त्याला अ, 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 त्याला गरज नाही ॲटॉर्नमेंट करायला. कारण अशा गोष्टी आहेत ज्याला माहीत नव्हतं, त्याला माहीत नव्हतं. आणि त्याच्याप्रमाणे तो ठीक होता, त्याच्याप्रमाणे त्यांनी बरोबर केलं होतं. आणि अचानक त्याला कळलं, अरे त्याच्या घराखालीच काहीतरी इम्प्युरिटी आहे आणि अ, ती इम्प्युरिटीमुळे तो तमे झालाय, तो इम्प्युअर झालाय आणि त्याला कॉर्बन पेसाक द्यायला पण प्रॉब्लेम आहे. तर मग त्याला तिकडे ए, त्याचा पाप माफ होत आहे कशामुळे? कारण चीचमुळे, ज्या कोईन गदोल घालतो त्याच्या चीचमुळे त्याचा पाप जसा माफ झाला. त्याला काळजी करायची गरज नाही, कारण त्यांनी त्याच्या साईडून पूर्णपणे सर्व बरोबर केलं होतं. आणि नंतर त्याला कळलं, नंतर तेव्हा अचानक कोणते आले बोला, अरे तुझ्या घराखाली असाच आहे, आणि तो इम्प्युअर झाला आणि त्याला माहीत नव्हतं. तर मग तिकडे आपण बघतो का कोईन गदोलची जो चीच आहे, जो फ्रंट प्लेट लिहिलं इकडे, ते डोक्यावर जो जो लावतोय तो बँड आहे त्याच्यावर, तो स्पेशल हे आहे, चीच बोलतात त्याला. त्याच्यामुळे तो त्याला माफी मिळतं. दॅट द सिक्स मिशना. सेवन्थ मिशनामध्ये ओके, पण आता सेवन्थ मिशना बघूया. तो सेवन्थ होता सिक्स. ओके, हा सेवन्थ होता आणि आपण आता एट मध्ये जातो. इज द एट मिशना. तर इकडे एट मिशनामध्ये आपण बघू, आपण वाचूया आणि नंतर मग पुढे बघूया. जस्ट मोमेंट, मी ॲडजस्ट करतो, फिक्स करतो. जस्ट मोमेंट. ओके फाईन. तर इकडे एट मिशन आपण करूया, रीड इट आणि नंतर मग त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. नित्मा शलेम ओ रुबो सोर्फिमोतो लिफने हाबिरा मे आजचे हा माराखा. नित्मा מיעוטו והנותר שורפים אותו בחצרותיהם, על גגותיהם, מעצי עצמה, עצמם. הציקנים שורפים אותו לפני הבירה, בשביל ליהנות מעצי המערכה. तर दिस इज द एट मिशना. आपण पुढे बघूया. एट मिशनामध्ये इंग्लिशमध्ये पण तुम्ही वाचू शकता. ए, तो पूर्ण आपण याच्या कशामध्ये बोलतोय आता? जो अर्पण आणला त्यांनी, कोणी अर्पण घेऊन आला,
आणि तो तमे निघाला. तो अर्पण आणलेला तमे आहे, तो इम्प्युअर झाला. तर काय केलं पाहिजे? तो जाळला पाहिजे. त्याचा काहीच वापर नाही करू शकत, त्याचा काहीच उपयोग नाही करू, पूर्णपणे जाळला पाहिजे. ए, आणि तो पूर्ण तो तमे असेल, नाही तर पाटली तो तमे असेल. तर त्यांनी कुठे जाळला पाहिजे? बेथामिदाच्या समोर. बेत मिकदाच्या समोर. अम, पण निथमा मी उतो, म्हणजे थोडासा पाटली तो इम्प्युअर झाला. तर तो तेवढा पाठ तो जाऊ शकतो त्याच्या त्याच्या कोर्टयार्डमध्ये पण, त्याच्या खचरमध्ये, त्याच्या बगीच्यामध्ये पण तो जाऊ शकतो. नाहीतर त्याच्या गच्चीवर गच्चीवर पण जाऊ शकतो. अम, पण कशाला पूर्णपणे समज तो तमे झाला, समज इम्प्युअर झाला, तर कशाला लिहिलं आहे का त्यांनी बेतामिदाच्या समोरून जाळला पाहिजे? का? म्हणजे मग त्यांना लाज वाटली पाहिजे का त्यांनी सांभाळलं नाही? त्यांनी सांभाळलं नाही, त्यांचा पेसाचा अर्पण एवढं इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आणि त्यांनी त्यांच्या काळजी नाही घेतली बरोबर, आणि त्याच्याने तो इम्प्युअर झाला. समज त्यांनी काळजी घेतली असती, त्यांच्या सर्व साफ ठेवलं असतं, तर त्यांना तो पेसाखचा ऑफरिंग, त्यांचा कोरबान पेसाख, तो इम्प्युअर नसता झाला. आणि त्याच्यामुळे ते इट्स लाईक अ फाईन. त्यांना ऑनेस्ट मिळाला. त्यांना थोडीशी लाज वाटली पाहिजे का त्यांनी काळजी नाही घेतली आणि त्याच्यामुळे तो इम्प्युअर झाला, त्यांचा कोरबान. त्याच्यामुळे त्यांना सांगितलं का त्यांना बेतमिदाच्या समोरून जाळला पाहिजे. म्हणजे नेक्स्ट टाइम, पुढच्या वेळेला ते सांभाळतील, आणि त्यांच्या हातून तो कोरबान, एवढं इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती इम्प्युअर नाही होणार, ती तमे नाही होणार. म्हणून. पण ॲट द सेम टाइम ते त्यांना सांगितलं इकडे येऊन जाळायला पाहिजे. पण समज कोण तिकडे आला तर तिकडून त्यांना पण अलाव केलंय माराखा, म्हणजे बेतमिकदाश मधले लकडी वापरायला. त्यांच्या त्या लकडीनी त्यांनी जाळलं पाहिजे. तो त्यांना अलाव केलंय का? कारण जो गरीब असेल आणि त्याच्याकडे पैसे नसतील, आणि त्याच्याकडे लकडी घ्यायला पण त्याच्याकडे पैसे नसतील, तर त्यांना लाज नाही वाटासाठी तो बेथमिदसचे लकड्या त्यांना प्रोव्हाइड करायचे, आणि त्यांना अलाव करायचे तिथे जायला. तर किती इकडे आपण बघतो एक व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, का कोणाला लाज वाटायला, कोणाला असं सिच्युएशनमध्ये नाही टाकलं पाहिजे जिच्यामुळे त्याला लाज वाटेल. एक मोठा अ, आपल्याला इकडे एक छान मुसारचा लेसन आहे. एक छान आपल्याला अंडरस्टँडिंग का किती इम्पॉर्टंट आहे एका माणसाला लाज नाही वाटली पाहिजे दुसऱ्यांच्या समोर. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघतो का त्यांना मुद्दामून, ज्यांनी काळजी नाही घेतली, त्यांना मुद्दामून समोर येऊन तो अर्पण जाळला पाहिजे. का? त्यांना लाज वाटायला, का ते नेक्स्ट टाइम तुम्ही काळजी नको घेऊ. पण तेवढीच गरज आहे त्यांना, नुसता थोडासा, त्यांना थोडीशी लाज वाटली पाहिजे. पण गरीब लोक आले समज, आणि त्यांच्या लकडी पण नाही जाळाला, आणि ते आले आणि त्यांच्याकडे पैसे नाहीत लकडी घ्यायला, तर मग काय करणार? म्हणून म्हणून बेतमिकदासच्या लकड्या वापरल्या पाहिजे. ते ते तमे, ते इम्प्युअर झालेली कोरबान, ते पण अर्पण द्यायला, तिकडे जाळायला. का? कारण गरीब माणसाला लाज नाही वाटलं पाहिजे. तर इकडे आपण बघतो फार इम्पॉर्टंट थिंग का किती काळजी घेतात. आकाश बरोखू असे हाकामिमला
होकमा देतं का काळजी घेतली पाहिजे, का कोणालाच लाज नाही वाटली पाहिजे, कोण लज्जित नाही झालं पाहिजे त्याचा, सर्वांच्या समोर त्या लाज नाही वाटली पाहिजे म्हणून हे, जेव्हा पण आपण बघतो का जेव्हा खूप लोक असतात तेव्हा सांभाळलं पाहिजे कोणाला प्रश्न विचारताना. केव्हा 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 असं होतं का खूप लोक असतात सगळे ऐकत असतात, एकमेकांचं भाषण चाललंय, आपण एकमेकांना बोलतोय काहीतरी, त्या एकमेकांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये सर्व ऐकतात. फॉर एक्झाम्पल लग्न आहे, नाहीतर काय सेलिब्रेशन आहे, नाहीतर सहज कोणतरी कोणाच्या घरी गेलं आणि एवढे लोक बसलेत सोबत टेबलच्या बाजूला, आणि असतं तिकडे कोणाला तरी फार क्युरियस माणूस असतं, ज्याला सर्व गोष्टींची माहिती पाहिजे. ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल तर प्रश्न नाही आहेत, तर समोरच्याबद्दल त्याला विचारायला लागतं, अरे अरे हे काय आहे? ह्याच्याबद्दल काय आहे? मग तू काय करतो, मग कसं काय करतो, मग ह्याचं काय झालं, मग त्याचं काय झालं, मग तू असा कसा काय असता प्रश्न. प्रश्न असतात फार विचारायला, क्युरियस आहे माणूस, त्याला सर्व गोष्टींची माहिती पाहिजे. त्या समोरच्याची फॅमिली कशी आहे, त्याचा भाऊ कसा आहे, त्याचा बहीण कशी आहे, त्याची हे कशी आहे, त्याचे सगळ्यांचं काढतो सगळ्यांच्या समोर आणि सर्व माणसं ऐकत बसलेत. केव्हा केव्हा अशी सिच्युएशन असते का त्या समोरच्या माणसाला नाही बोलायची आहे आणि त्याला फार लाज वाटते ती गोष्टीबद्दल उल्लेख करायला, पण हा माणूस एवढा चांगला, हिब्रूमध्ये खफरान बोलतात, खफरान, खफिरोत खफिरोत म्हणजे म्हणजे खोदतात, खोदनेमध्ये, आर्किओलॉजिकल, आर्किओलॉजिक खफिरत बोलतात तिकडे इस्रायलमध्ये स्थान. म्हणजे तो एवढा खोदून खोडून गोष्टी काढतो बाहेर, जे समोरच्याला नाही बोलायचे, त्याला लाज वाटते त्या गोष्टींमध्ये बोलायला, काहीतरी गोष्ट जी कम्फर्टेबल नाही आहे त्याच्याबद्दल बोलायला. आधीच्या काळी होतं का जेव्हा जेव्हा कोणाबद्दल अ, काहीतरी उलटसुलट गोष्ट केली आणि समोर त्याला विचारायला लागला, अरे त्याचा काय झालं, तो काय करतोय, तू काय असं केलंस. फॉर एक्झाम्पल लहान मुलांबद्दल एक्सपिरियन्स बघूया. लहान मुलांबद्दल अ, ज्याला चांगले मार्क्स मिळतात त्याला काय प्रॉब्लेम नाही, त्याचा रँक चांगला येतो. इंडियामध्ये इट्स अ नोन थिंग का रँक असतं, आणि फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड त्याच्यामध्ये. तर ज्याला चांगला रँक येतो तर त्याला कसलीच काळजी नसते, तो आपला छाती उभा राहून, वा मी आता एक्झाम आहे, एक्झाम झाली आणि ह्या फर्स्ट आलो, सेकंड आलो, थर्ड आलो, वन ऑफ द फर्स्ट फाईव्ह असतं क्लासमध्ये, तर तो एकदम खुश असतो, कोणा त्या कसलीच काळजी नसते. पण त्याच्याशी लांब कमी रँक मिळणारी माणसं असतात, कमी रँक मिळणारी माणसं असतात आणि त्यांना कोणतरी विचारतं तुझा कितवा आलास स्कूलमध्ये, तर त्याला त्याला फार लाज वाटते. आणि खूप माणसांना फार वाईट सवय असते, केव्हा पण तो माणूस भेटला, मुलगा भेटला, तेव्हा ते विचारतात केव्हा विच रँक डिड यू गेट, तो प्रश्न असतो सर्वांच्या समोर. अरे काय शब्बात आहे, मशिदीत आलोय, सोडून टाका ना आता काय. नाही, तो प्रश्न एव्हरी टाइमचा प्रश्न असतो, विच रँक, कोणता आलास तो क्लासमध्ये, किती मार्क्स मिळाले. तर मग इट्स सच त्या एवढा खराब फिलिंग असते, आणि तो माणूस जेव्हा पण तो भेटतो रस्त्यामध्ये तेव्हा पण तोच प्रश्न विचारतो. म्हणून लहान असताना लहान असताना समजतो माणूस या एका साईडून जातो, आपण दुसऱ्या साईडून जायला पळतात त्याच्यापासून, कारण हा माणूस दरवेळेला तेच विचारतो, दरवेळेला त्याच रँकच्या मागे लागतो. आणि जो ॲव्हरेज असेल, नाहीतर समज खास स्पेशल फेल झाला असेल, तर त्याला किती लाज वाटेल, त्याला किती लाज वाटेल. तर ती काळजी घेतली पाहिजे, छोटी गोष्टी आहेत त्याच्यासाठी काहीच नाही, त्या जस्ट क्युरियासिटी, नुसतं रँक विचारतोय मी. पण रिअली त्या मुलाला, छोट्या मुलाला फार वाईट वाटतं, त्याला फार दुःख होतं. आणि समज एव्हरी टाइम त्याचा चांगला रँक येत असेल आणि त्या वर्षी त्याला बरोबर रँक नाही आला, तर मग त्याला फार लाज वाटते, आणि ती काळजी माणसं नाही घेत. आणि त्याच्यामुळे तो किती ओगमत नाही फेश त्या माणसाला, किती चांगला त्या मुलाला. मला पण आठवते अजून पण लहान असताना पण जे माणसाला एव्हरी टाइम मला विचारायचे,
तर इट वॉज नॉट अ रिअली गुड, चांगला नाही वाटायचा. मार्क्सबद्दल विचारायचे, रँक विचारायचे, एव्हरी टाईम तोच प्रश्न. मशीद असो, सर्वांच्या समोर असो, 10 लोक उभे आहेत बोलत, तेव्हा तो येईल आणि विचार कोणतरी तो प्रश्न. तर एनिवे, इट्स नॉट अ गुड फीलिंग. तसंच माणसाने इकडे पण, आत्ता पण, मोठं झाल्यानंतर पण, फॉर एक्झाम्पल, कोणाला कसला प्रॉब्लेम आहे, कोणाची नोकरी गेली, आणि नोकरी गेली, काढलं त्या नोकरीवरून कारण त्यांनी बरोबर काम नाही केलं. आता हा समोरचा माणूस विचारतोय त्याला, आहे नोकरी आहे का, नोकरी कशी चालली तुझी, सर्वांच्या समोर 10-15 माणसं उभे आहेत, आणि त्याला विचारतो कसं आहे नोकरी, नाही तुला नाही सोडली नोकरी. आता तो काय बोल, काढली त्याला, काढलं त्याला कामावरून. तो बोलतो, नाही मी सोडली नाही. मग तो विचारायला लागतो, का सोडली, चांगला तर पगार होता तुला, चांगले बेनिफिट्स होते तिकडे, उगाचच कशाला सोडली, का सोडली पण. अरे सोडून टाक, जाऊन दे त्याला, सोड, नको विचार करूस. नाही बोल, कशाला सोडली, तुझी नोकरी एवढी चांगली होती, एवढा चांगला खेवरा चांगला आहे, माणसं बरोबर नव्हते का. आणि असा विचार, मग त्याला खोटा खोटा बोलायला तो, अ, त्या पिनामध्ये जसं का कोपऱ्यामध्ये टाकतो आणि त्याला खोटा बोलायला लावतो. पण खवाल, रिअली खवाल. म्हणून इथे आपण या मिशनामध्ये शिकतो का, रब्बानीमनी एवढं सेट केलं, रब्बानीमनी आपल्याला शिकवायला, का कोणाला लाज नको वाटून देऊ, कोणाला लाज नाही वाटली पाहिजे. गरीब माणूस असेल त्याला लाज नाही वाटली पाहिजे, म्हणून बेथामिकदासचे पण लकडा वापरायला त्याला अलाव केलं. जरी सुद्धा त्याच्या हातून चूक झाली, त्याची अजून चूक झाली का त्याचा कोरबान, त्याचा अर्पण आहे, तो तो अ, तो पसूल झाला, तो डिस्क्वालिफाय झाला, तो तमे झाला. आणि तरीसुद्धा त्याला अलाव केलं का समोर येऊन बेतहामिद्याच्या समोर त्याचा जाळला पाहिजे. आणि तेच नाही, जे पण कोण पण येतील त्यांना सर्वांना लकडे प्रोव्हाइड करतील. आता तुम्ही फार इंटरेस्टिंग, अजून एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, त्याच्यामध्ये पुढेच बघतोच याच मिशनामध्ये एक छान कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अजून थोडासा मुस्सार मिळू शकते शिकायला. Eh, שורפים אותו בחצרותיהם על גגותיהם עצמם. הציקנים שורפים אותו לפני הבירה בשביל ליהנות מעצי המערכה. तर इकडे अजून एक छान इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. का ते असे माणसं होते जे कंजूस होते, कंजूस, कंजूस माणसं होते. आणि ते, त्यांना त्यांना स्वतःची लकडी नाही वापरायची आहे. आणि म्हणून ते समोर यायचे, बेतमिदेच्या समोर येऊन त्यांचं अर्पण जाळायचे, जे तमी झालंय, आणि अ, जे डिस्क्वालिफाय झालंय, तर तो त्यांच्याकडे पण जाऊ शकतात ते. पण नाही, ते कंजूस आहेत, कंजूस कंजूस माणसं आहेत. आणि ते एवढे कंजूस आहेत का त्यांना अर्पण जाळायला पण त्यांना बोलतं, नाही आपण कशाला आपल्या लाकडे वापरू, आपण बेतबिंद्याच्या लाकडे वापरू. तर त्यांना माहीत असताना पण, रब्बानी मला माहिती आहे का असे कंजूस माणसं आहेत, का ते पण येतात आणि त्याचा फायदा घेतात. तरीसुद्धा तरीसुद्धा रब्बानी अलाव करतात अशा माणसांना येऊन वापरा, नो प्रॉब्लेम. का, कारण त्याच्यामध्ये एक गरीब माणूस असेल मे बी, ज्याला, ज्याच्याकडे पैसे नाहीत घ्यायला लकड्या घ्यायला पैसे नाहीत, आणि म्हणून सर्वांना अलाव केलंय, कोणी पण या, कोणी पण घ्या, घ्या वापरा इकडे लकड्या. आणि पण खूप माणसं कंजूस आहेत. नाही, रावे आरुष बोलतात तिचं फार खराब बिमारी आहे ती, कंजूसी. आणि ज्याला पण ती लागली त्याचा तो सफर करतो ऑफकोर्स. तोच नाही, ए, त्याचे फॅमिली पण सफर करते, त्यांना खूप त्रास होतं. कारण तो पैसे पैसे काढायला वापरायला त्याचे आहेत, वापर, का नाही वापरत, नाही रस्त्यात जाईल तरी पण एक कॅन घ्यायला पण नाही वापरत, एक छोटासा ड्रिंक पण तो, ताण लागले तरी पण तो ड्रिंक नाही घ्यायला मागत. का, कारण तो एवढा कंजूस आहे. तो कोणत्या ते गार्डनमध्ये जाऊन एक कुठेतरी ते पाणी फुकट मिळतं पियायला, तिकडे पियायला बघेल. का, कंजूस माणूस आहे, त्याला खर्च नाही करता येत, खर्च नाही करता येत. खर्च करायला फार डिफिकल्ट होतं, हातातून पैसे निघत नाही. म्हणून बोलतात
आणि इकडे खूप लोक चेदाका कशाला बोलतात? चे 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 लच्चेत इट्स टू निघ बाहेर, बाहेर निघ, बाहेर निघ. त्याचा जसे काय खिशामध्ये जे पैसे अडकलेत आणि म्हणून तो चे दाका चे चे ते बोलते बाहेर निघ, बाहेर निघ, बाहेर निघ. चे दाका धक्का धक्का, 1 मिनिटं जरी बाहेर निघ, चे धक्का. पण ते निघतच नाही त्याच्या हातातून. ते हातातून पैसे सुटत नाही का? आवड एवढी कंजूसी. त्यांना खर्च नाही करता येत, खर्च करायला. आणि त्याचा ऑपोजिट पण ट्रू आहे. असे माणसं त्यांच्या हातातून पैसे एवढे खर्च करतात का त्यांना लोन काढून खर्च करतात. त्यांना नाही जमत, त्यांच्या हातात पैसेच नाही राहत. जे पण असेल ते खर्च करतात. अजिबात काहीच नाही ठेवत स्वतःकडे. सर्व ऑफकोर्स त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी पण आहेत, वाईट गोष्टी पण आहेत. पण दोन्ही एक्स्ट्रीम्स बरोबर नाही आहेत. दोन्ही एक्स्ट्रीम्स आणि मिडल पाथ. तर रामबाम बोलतात, शिवीला जहाज पाहिजे माणसाला. बॅलन्स पाहिजे सर्व गोष्टींमध्ये. नाही नुसतं पैशाच्या बाबतीत, पण सर्व गोष्टींमध्ये बॅलन्स पाहिजे. एकदमच माणूस अ, उधळायला नाही पाहिजेत पैसे आणि एकदम पण कंजूस नाही पाहिजे. मधल्यामध्ये शिवीला जा, ज्याच्या गरज आहे तेवढी गरज आहे ते खर्च केलं पाहिजे. नाही केलं तर नाही, नाही तर नाही. असे मिलियनर आहेत, मोठे मोठे मिलियनर आहेत, बिलियनर आहेत ते. आणि ते जेव्हा जातात किंवा मोठ्या मोठ्या पार्टीजला, नाहीतर मोठ्या मोठ्या त्यांना डिनर्स असतात, त्याच्यामध्ये ते त्यांच्या मित्राला बोलतात, विचार करा, बिलियनर्स आहेत, त्यांच्याकडे खूप पैसा आहे, कसलीच कमी नाही. पण बघतो आपण फॅक्ट्स आहेत का ते बाजूवाल्याला बोलतात, त्यांच्या मित्राला बोलतात का तुझ्याकडे आहेत का द्यायला टिप? माझ्याकडे नाही आहेत सध्या. आणि तो त्या वेटरला टिप द्यायसाठी तो दुसऱ्याकडून घेतोय. ऑफकोर्स तो परत नाही करत त्याला, पण दुसऱ्याकडून द्यायचं ना, त्याच्याकडून टिप त्याला देतो. आहेत का तुला द्यायला, म्हणजे टिप द्यायला? एवढे पैसे असून पण त्यांना खर्च नाही करता येत. डिफिकल्ट आहे खर्च करायला. ते पण बरोबर नाही ऑफकोर्स. तर इकडे आपण बघतो का दोन इम्पॉर्टंट या मिशनामध्ये दोन इम्पॉर्टंट मुस्सार पण मिळते आपल्याला. का ए, दुसऱ्याला लज्जित नाही केलं पाहिजे, त्याला लाज नाही वाटली पाहिजे कोणत्या गोष्टीमध्ये. आणि एवढं पण माणूस कंजूसी नाही केली पाहिजे का त्याला तो फुकटमध्ये सर्व घ्यायला बघतोय. फुकटमध्ये अ, बेथामिगदासच्या लकड्या वापरायला ट्राय करतोय. कारण त्याच्याकडे आहे, पण त्याला त्याला स्वतःचा खर्च नाही करायचा आहे, दुसऱ्यांकडून खर्च करून घ्यायचा आहे. तर या मिशनामध्ये आपण बघतो का दोन इम्पॉर्टंट गोष्ट आहेत जे आपण प्रत्येक माणसाने ते चेक केलं पाहिजे. तो किती अ, मिदोतमध्ये, जसं आपण आता शाव्वोच्या जवळ येतोय आणि रोशकोदेश, सिवान जवळ आपण आलो आता. सिवान चालू झाला महिना. इस्रायलमध्ये अजूनपर्यंत चालू झाले, अजून थोडे थोडे मिनटं आहेत. ए, तर सिवानचा महिना चालू झाला आणि एव्हरी मिदा, एव्हरी कॅरेक्टर, एव्हरी क्वालिटी, प्रत्येक गुण आहे माणसाचा तो सुधारला पाहिजे. अ, कशासाठी? तोरा तोरा प्राप्त करायला. तोरा आपल्याला बोलतात का शवूतला माणसाला जेवढा केवढा तोरा मिळेल, त्या अभ्यास होईल ते आपण शिकतो. ते आपण असे हशेम ते हशेम आपल्या डिसाईड करतं का त्या वर्षी त्याला केवढा तोराचा अभ्यास करायला मिळेल. आणि ते केव्हा आहे? शव्वोतमध्ये. प्रत्येक माणसाला ते अकाउंट असतं का किती त्याला जमेल, अं, किती तो अभ्यास करू शकेल, किती त्याचा स्कूत आहे, किती मेरिट मिळेल तो तोराचा अभ्यास करायला. अं, तर ते आपण बघतो का तो आपण शावतमध्ये मिळू शकतो. म्हणून आपण आता येतो आणि अ, हे काही दिवस आलेत, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक माणसाने प्रत्येक गुण सुधारला पाहिजे, इम्प्रूव्ह केला पाहिजे. कोणत्या कॅरेक्टर त्याच्यामध्ये तो आकाशबरोबर खूप पासून लांब जायला बघतो, जाऊ शकतो, आणि तो कॅरेक्टर बरोबर नाही आहे, तो तो सुधारायला माणसाला ट्राय केलं पाहिजे. कोणती गोष्ट आहे लशवणारा आहे, नाहीतर तो माणूस आळशी आहे जास्त,
तो कोणा दुसऱ्यांबद्दल बोलायला ट्राय करतो, येऊन जाऊन दुसऱ्यांबद्दल बोलतो, त्याला सवय आहे वाईट. दुसऱ्यांबद्दल कोण पण भेटला तर दुसऱ्यांबद्दल बोलायची तिला वाईट सवय आहे. अम, नाहीतर सेदाका द्यायला त्याला फार डिफिकल्टी असते, समज पैसे असतील तरी पण. कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे तो आशयमशी लांब जातोय, तो जवळ नाही जाऊ शकत, त्याला डिफिकल्ट होत आहे तोरा आणि मिtzvot फॉलो करायला. शब्बातच्या ऑब्झर्वन्समध्ये काय त्याला प्रॉब्लेम आहे. पण हे सर्व करायसाठी त्याला हालाखतचा अभ्यास केला पाहिजे. नुसता माहीत असून फायदा काय. नुसतं आपण प्लाता लावून, हॉट प्लेट लावून शब्बात पाळली नाही जात. शब्बातमध्ये फार खूप खूप लॉज आहेत, जे उरियल एव्हरी टाइम घेतात. तर त्याचे शब्बातचे लॉज आहेत. अम, तर शब्बाचे लॉजचा अभ्यास केला पाहिजे एव्हरी टाइम. दुसरे पण आहेत, फिलाचे लॉज आहेत, त्याचा पण अभ्यास केला पाहिजे हळूहळू. पण लक्ष दिलं पाहिजे, माणूस काय अजून सुधारतोय, तो अजून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो टाईम. प्रत्येकचे बुक्स अवेलेबल आहेत, शिवरीम आहेत, ऑनलाईन आहेत शिवरीम, जे पण आपण इकडे शिकतोय ते पण ऑनलाईन शिवरीम आहेत. ज्याला पण माहीत पाहिजे असेल तर ते तो ऐकू शकतोय, पुन्हा किती पण वेळ ऐकू शकतोय. आणि ते खूप, इथे 1-1.5 वर्ष 2 वर्षाचे शिवरीम ऑलरेडी आहेत मराठीमधले, आपण जे इकडे झूमवर आहेत ते. आणि दुसऱ्या वेबसाईटवर तोरा एनी टाईमवर शिवरीम आहेत, इंग्लिशमध्ये आहेत, इब्रूमध्ये आहेत, ज्यांना इब्रूमध्ये पाहिजेत तर. ते पण ऐकू शकतोय. ते एव्हरी टाईम एक नसते, एक सब्जेक्ट घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडे दिवस त्याचा अभ्यास केला पाहिजे. नाहीतर एव्हरी डे थोडासा टाईम ठेवला पाहिजे, याच्यामध्ये तो अभ्यास करू शकेल त्याचा. खजाखोबर सगळ्यांना जे हे शिवरीम अटेंड करतात, ते ते फर्स्ट ऑफ ऑल कोलाका आहोत. भाऊ हाशेम, तुम्ही सगळे अभ्यास करता त्याचा, येता शिवरीम अटेंड करता, ती ही मोठी गोष्ट आहे. आणि असंच आपल्याला सूत असू दे, आपलं असंच मेरिट असून दे का अजून आपण शिवरीम अटेंड करू, अजून शिवर आपण अम, अ, जास्त इम्प्रूव्ह करू स्वतःला. ए, बघूया आपल्याला बेजात असेल. मे बी एक छोटीशी स्टोरी बोलायला ट्राय करूया बिफोर वी फिनिश द शिवर. एनिवे, केराव आणि न्यूयॉर्क कडून मी एक स्टोरी ऐकली छान. काय एक हॉलोकास्टमधला सर्वायवर्स, जेव्हा जेव्हा शोआ हॉलोकास्ट संपला, तेव्हा सर्वजण अमेरिकाला गेले, कोण कुठे गेला, कोण कुठे गेला, कोण इस्रायलला आले, अमेरिकेला खूप गेले. आणि तिथे पण एक यंग यंग मुलगा होता, ज्याचं सर्व काहीच नाही राहिलं, तो एकटाच राहिला होता. आणि तो एक दिवस चालला होता, त्याच्या लाईफमध्ये काहीच नाही आहे, त्याच्याकडे पैसे नाही आहेत, त्याची फॅमिली पूर्ण, कोण नाही राहिलं त्याच्या फॅमिलीमधला, कोणच नाही राहिलं, अजिबात कोण नाही. तो एकटाच राहिला पूर्ण फॅमिलीमध्ये. आणि तो कोणालाच नाही ओळखत, काहीच नाही त्याच्याकडे, राहिला त्याच्याकडे, खायला पियाचे पण वांदे आहेत, त्यालाच नाही कळत काय करायचं. खूप खराब सिच्युएशन आहे. तर एक वेळा तो विचार करतो, काय करू मी, ते कळतच नव्हतं काय, कुठे जाऊ, काय करू, अशी सिच्युएशन झाली होती त्यांची. तर एक दिवस तो बेतकिन्सच्या बाजूला चालला होता, तेव्हा बेतकिन्स मधून एक दर्शन, एक शिवर ऐकत होता, एक शिवर बघत होता. आणि तिकडे पण अजून खूप इस्रायल मुलं बसले होते, जे पण शोआमधून, हॉलोकास्टमधून ते वाचलेले होते. तर तो त्यांना बोलत होता, काय हिटलर इम्हाक शेमो व झिख्रो, तो त्यांनी आपल्याकडून सर्व घेतलं, सर्व घेतलं त्यांनी. फॅमिली घेतली, पैसा घेतला, इमोशन्स घेतले, आपल्या आपल्याला फार छळ केला. इस्रायल लोकांचा, प्रत्येक माणसाचा एवढा छळ केला आपल्याला. पण एक गोष्ट तो आपला घेऊ नाही शकला, सर्व घेतलं त्यांनी.
पूर्ण फॅमिली घेतली, सर्व काहीच नाही आलं आपल्याकडे, पण एक गोष्ट ते नाही घेऊ शकला आपल्याकडून. एक गोष्ट नाही घेऊ शकला तो आपल्याकडून. ती गोष्ट होती येत्सेरारा, इव्हिल इन्क्लिनेशन. इव्हिल इन्क्लिनेशन ती आत्ता पण आपल्याकडे आहे, जी आधीपासून होती, ती तो घेऊ नाही शकला. आणि हे ऐकून ए, तो बोलला नखवन, सर्व काहीच नाही त्याच्याकडे, पण इव्हिल इन्क्लिनेशन, तो येत्सेरारा, तो अजूनपर्यंत सोबत आहे. येत्सेरारा तो नाही घेऊ शकला. म्हणजे येत्सेरारा आहे, म्हणजे लाईफमधले टेस्ट आहेत लाईफमध्ये. आणि ते टेस्ट टेस्ट पास करणे, तो आता आपला मोठं काम आहे. टेस्ट पास करणे, तो एक मोठं काम आहे. तो एक मतार आहे, तो एक लाईफमधला आपला एक मोटिव्ह आहे. तो आपला एम आहे. काय? प्रत्येक प्रत्येक टेस्ट आहे, प्रत्येक परीक्षा आहे, ती पास करणे. आणि समज येचर हारा तो एव्हिल इन्क्लिनेशन आहे, म्हणजे आपल्याकडे खूप टेस्ट येतील, आणि खूप टेस्ट येतील, आणि हशेमला पाहिजे आपण ते पास करू, म्हणून ते आपल्याकडे आहे. आणि त्याच्याने तो एवढा इन्स्पायर झाला ह्या गोष्टींमधून. एक सिम्पल गोष्टी, पण त्याच्यासाठी ती इन्स्पायरिंग गोष्टी होती. आणि त्याच्याने तो मग गेला आणि त्यांनी कुठेतरी कसा तरी काम करायला लागला. हळूहळू त्यांनी लग्न केलं, मिशपाहा केला. आणि जेव्हा त्याला नातवंड पतवंड झाले, तेव्हा तो सगळ्यांना जमवून त्याने सगळ्यांना बोलला का ही गोष्टीने मी इन्स्पायर झालो, आणि ह्या गोष्टीमुळे मी अजूनपर्यंत आहे, आणि मी बघतोय आत्ता का सर्व सर्व जी त्यांनी एवढी लेगेसी, एवढे मुलं, नातवंड, पतवंड आणि शोमेर तोरा मिचवत, जे त्यांनी एवढी मोठी फॅमिली उभी केली, कशामुळे? ते एका सेंटेन्समुळे, त्या दर्शनच्या, त्या येत्सेरारा तो केव्हा पण आपल्यासोबत असतो. आणि त्याचा अर्थ आहे, आशेमला पाहिजे का आपण ती परीक्षा पास करू, आणि जेव्हा तो परीक्षा पास करेल, तेव्हा तो पुढच्या लेवलला जाईल. आणि म्हणून आपण त्या रेसमध्ये आहोत, आणि ती रेसमध्ये आपल्या हाशिमने बाहेर नाही काढले, त्याचा अर्थ. त्यामुळे आपण बेजात शेम विल फिनिश द शिवर विथ ॲज युजल विथ अ स्मॉल प्रेयर, जे आपण करतो एव्हरी टाईम. ते प्रेयर करूया बेजात शेम. आणि जेव्हा पण हाशिमने आपल्याला ताकद दिले, जेव्हापर्यंत आपल्याला स्ट्रेंथ दिले, प्रत्येक सेकंड, प्रत्येक मिनिट ज्याच्याने आपण ब्रीथ करतोय, त्याचा अर्थ आहे का आशेमला आपल्यामध्ये पूर्ण विश्वास आहे का आपण त्या पुढच्या परीक्षामध्ये आणि प्रत्येक परीक्षामध्ये उभा राहू शकतो, आणि तो पार करू शकतो विथ फ्लाइंग कलर्स, जसं बोलतात. तर एनिवे, तर विल फिनिश द शिवर विथ द स्मॉल प्रेयर ॲज युजल. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. מודני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה, והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים, ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר ואתה אלוהים תורידים לבאר שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this small prayer, finish the shiur. I wish everybody a great Chodesh Tov. आणि नेक्स्ट वीक शबोत आहे, तर खाक समेach. आणि जेवढं होईल तेवढा जास्त तोराचा अभ्यास शबोतला केलं पाहिजे, आधी पण केलं पाहिजे. इथे सगळे जागरण करतात पूर्ण रात्र. नमाज करायला पाहिजे का आपल्याला पण ती स्ट्रेंथ असो का जागरण करायला पूर्ण, आणि सकाळची नमाज चांगलीशी होऊन दे. ॲट द सेम टाईम प्रत्येक माणसाने नमाज केली पाहिजे, जेवढी होईल तेवढी. जेवढा तोरा स्टडी करता येईल तेवढा, आणि जेवढी आपल्याला मेरिट मिळाला का अजून तोराचा अभ्यास करायला, पुढच्या वर्षी याच्यामध्ये अजून सब्जेक्ट शिकूया. ह्या प्रेयरबद्दल कोणाला माहीत पाहिजे, अजून इन्फॉर्मेशन, अजून तर उद्या बेजात शेमराव शिमोनचा शिवर असेल,
त्याच्यामध्ये गेमार एक्सप्लेन करतात ते सर्व. आणि प्रत्येक प्रेयरचाही आपण स्टार्टमध्ये केली ती प्रेयर पण एक्सप्लेनेशन आहे. पूर्ण गेमाला त्याच्याबद्दलच आहे. आणि ही पण आहे जे आपण मिशनात शिकलो होतो त्याच्यामध्ये. तर सर्वांना ट्राय करा यायला. संडे मंडेला शिवरिम नसतील आणि ट्यूजडेला शिवरिम नॉर्मल असतील. गव्रियल अनाऊन्स करतात. तर अम, तर संडेला ऑफकोर्स खाग आहे. संडे मंडे. आणि अम, तर सर्वांनी सर्वांना खोदेश टोफ आणि खाग समेach. and כל טוב, have a great week. Thanks a lot for attending. שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. תודה רבה וכל טוב.